नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पटेल तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे क्रेझी क्वेश्चन. आज पुन्हा एकदा आपण समर्थ इन्फोटेक यांच्या मध्ये आहोत आणि बघूया आज पुन्हा एकदा किती मुलं धमाल प्रश्नांची धमाल उत्तरं देत आहेत. तर चला आपण मुलांना प्रश्न विचारू या. तर चला तर मित्रांनो, आज बघूया आपल्या केजी क्वेश्चनचे आन्सर कोण केजी देत आहे आणि आजच्या मालिकेमध्ये कोणाला मिळत आहे स्पेशल गिफ्ट. तर क्रेझी क्वेश्चनच्या माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मला केजी क्वेश्चन विचार आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला क्रेझी द्यायचं आहे. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, काळजीपूर्वक ऐका. एका तळ्यामध्ये 5 मासे होते, 2 मासे मेले, 3 मासे जन्माला आली आणि 1 मासा कोळ्याने पकडला. तर आता तळ्यामध्ये मासे किती शिल्लक आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. एका तळ्यामध्ये 5 मासे होते, 2 मासे मेले, 3 मासे जन्माला आले आणि 1 मासा कोळ्याने पकडला. तर तळ्यामध्ये आता किती मासे शिल्लक आहेत? मासे काटेले होते की बिना काट्याचे? मासे काटेले होते की बिना काट्याचे? 5. 5 उत्तर दिलेलं आहे. 5. उत्तर परत 5 दिलेलं आहे. सगळ्यांना मला वाटते 5 अंक सगळ्यात जास्त आवडते, म्हणून मला वाटते 5 अंक उत्तर देत आहेत. तरी पण बघूया अजून आपल्याला उत्तर काय काय मिळत आहे. तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर माहिती असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट्स करा. की मासे तळ्यात होते की समुद्रात होते? की मासे तळ्यात होते की समुद्रात होते? 4. उत्तर आलेलं आहे 4. 4. 7. 5. कोळ्याने मोठा मासा पकडला की बारका मासा पकडला? 5. 4 उत्तर दिलेलं आहे. मासे तळ्यात उतरून पकडले की बाहेरूनच पकडले? विद्यार्थ्यांनी सुंदर अशी मजेदार उत्तरं दिली आहेत. या प्रकारचे उत्तर तुम्हाला माहिती असेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा. यांनी या प्रकारचे ज्यांनी अचूक उत्तर दिले आहे त्यांना मिळत आहे आपल्या चॅनल कडून स्पेशल गिफ्ट.